नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2014 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। या विभागामध्ये एकूण 30 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असं मिळून 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 31, पुढील शब्दांमधून अनेक वचन शब्द ओळखा। पर्याय शब्द, निरोप, मार्ग, वाटा। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाटा। प्रश्न क्रमांक 32, पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखा। पर्याय आहे गाडा गाडी, मादा मादी, वृक्ष लता, कोल्हा कोल्ही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादा मादी। प्रश्न क्रमांक 33, कोणत्या विभक्तीत प्रत्यय नसतो? पर्याय आहे प्रथमा, द्वितीया, पंचमी, संबोधन। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथमा। प्रश्न क्रमांक 34, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो। या वाक्याचा काळ ओळखा। पर्याय आहे साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीती वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 35, तृतीय पुरुष एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? पर्याय आहे सकर्मक कर्तरी भावे, अकर्मक कर्तरी कर्मणी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावे। प्रश्न क्रमांक 36, पुढील वाक्यांमधून विद्यार्थी वाक्य ओळखा। पर्याय आहे मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा, काल आला होता ना तुम्ही, उठ लवकर तयार हो। काय कमालीचे आडेवेडे घेतात लोक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा। प्रश्न क्रमांक 36, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विराधी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। या वाक्यपंक्तीमधील रस ओळखा। पर्याय आहे अद्भुत, शांत, करुण, शृंगार। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुण। प्रश्न क्रमांक 38, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चोफेर, ओठानेही सोने वाटे वाहुनी या दूर। या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतं? पर्याय आहे अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, रूपक, उपमा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्प्रेक्षा। प्रश्न क्रमांक 39, आईजीच्या जीवावर बाजी उदार या म्हणीचा अर्थीची म्हण ओळखा। पर्याय आहे पै दक्षिणा, लक्ष प्रक्षिणा, उंदराला मांजर साक्षी, काखेत कळसा गावाला वळसा, हलवायच्या घरावर तुळशीपत्र। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हलवायाच्या घरावर तुळशीपत्र। प्रश्न क्रमांक 40, हळद लागणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा। पर्याय आहे दोनाचे 4 हात होणे, बभाटा होणे, मनात मांडे खाणे, हायसे वाटणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोनाचे 4 हात होणे। तर ही झाली मराठी विभागातील 31 ते 40 प्रश्न। यापुढील भागात आपण यापुढील प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।